ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये आता इकडे कुठेतरी हळूहळू आता हिची स्मृती परत यायला लागलेली असते. प्रतिमाला हळूहळू काही गोष्टी आठवत असतात आणि तिला कोणत्याही गोष्टीशी ताळमेळ प्रियासोबत लागत नसतो. म्हणजे या सगळ्यामध्ये आपली मुलगी प्रिया आहे हे तिला कितीही मनाला तिने बजावलं तरी सुद्धा तिच्या मनाला काही पटतच नसतं आणि त्यामुळे तिच्या डोक्यामध्ये विचार येतो की काहीही करून मला ह्या मुलीसोबत बोललं पाहिजे. कारण का माझ्या मनाला अजूनही हिच्यासोबत कनेक्ट होता येत नाहीये किंवा अजूनही हिच्यासोबत नीट मी बोलू शकत नाहीये. त्यामुळे आता इकडे ती सांगते मला असं वाटतंय आपण ना दोघी जणी बोलायला पाहिजे. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे बोलायला पाहिजे म्हटल्यावरती प्रिया म्हणते का ग, म्हणजे तुला मी तुझ्या रूम मध्ये नको आहे का? यावरती इकडे आता सांगायला लागते प्रतिमा नाही ग, तसं काही नाही आहे. म्हणजे या सगळ्यामध्ये माझ्या मनात बरेच दिवस शंका आहे. म्हणजे माझ्या जुन्या आठवणी आठवाव्या म्हणून आपण गप्पा मारूया. आपण दोघांनी जर का गप्पा मारल्या ना तर या गप्पांच्या मदतीने आपल्याला समजायला मदत होईल की माझ्या जुन्या आठवणी आठवतायत का, किंवा या सगळ्यामध्ये तुझ्या काही आठवणी असतील त्या आपण आठवूया. आता थोडीशी इकडे खरे तर प्रिया गडबडते, कारण प्रियाला या सगळ्यामध्ये कोणत्याही आठवणी माहीतच नसतात आणि प्रिया काय डोंबलं सांगणार असते. पण तरी सुद्धा मनाचा निश्चय करत प्रिया त्या बोलायला लागते, हो ठीक, मी या सगळ्यामध्ये तुला नक्कीच जुनं काही आठवण्यासाठी मदत करेन, तू अजिबात काळजी करू नको. असं म्हणत प्रिया या सगळ्यामध्ये बरोबर अडकणार असते. मग प्रतिमा आणि प्रिया या दोघींची आता बोलाचाली सुरू होणार असते. त्याच वेळेला रविराजांनी ते ऐकलेलं असतं, म्हणून रविराज विचार करतात की मी सुद्धा या सगळ्यांचं बोलणं आता दोघींचं बोलणं चालू असताना नक्कीच ऐकेन, मला नक्कीच ऐकायला मिळेल. असं म्हणत आता रविराज सुद्धा खूप खुश होतात आणि या सगळ्यामध्ये त्या दोघींच्या बोलण्यामध्ये सामील होणार असतात आणि इथेच प्रिया अडकणार असते. तोपर्यंत आता इकडे अर्जुनला आपण आतापर्यंत पाहिलंय की 2 पुरावे भेटलेले आहेत. 2 पुरावे भेटले, ज्या पुराव्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पुरावा म्हणजे विलासच्या फोनवरून तो गेल्यानंतरचा गेलेला मेसेज आणि दुसरा पुरावा म्हणजे मधुभाऊ हे लेफ्टी आहेत आणि गोळी उजव्या हाताने चालवली गेले. मग आता अर्जुन आणि चैतन्य यांचं बोलणं होतं आणि जो मोबाईल छोटासा विलासचा आहे त्या मोबाईलच्या वरती फिंगरप्रिंट आणि त्या मोबाईलच्या आतला सगळा रेकॉर्ड हे सगळं आता, किंवा जो टाईप केलेला मेसेज आहे तो मेसेज ॲक्च्युली काय आहे. विलास तर अशिक्षित होता, त्यामुळे तो मेसेज नक्की काय आहे, कोणती व्यक्ती ते मेसेज करू शकते, किंवा त्या मोबाईलवरती कुणाचे फिंगरप्रिंट पोलिसांना सापडले, या सगळ्या गोष्टी आता अर्जुन आणि चैतन्य हे या सगळ्यामध्ये डिटेल शोधतात आणि फॉरेन्सिक लॅबमध्ये आता सगळे रिपोर्ट चेकिंगसाठी पाठवले जातात. फॉरेन्सिक लॅबमध्ये रिपोर्ट पाठवल्यानंतर आणि आता लगेचच त्यांच्या हातामध्ये ते रिपोर्ट येतात. या रिपोर्टनुसार 2 सत्य समोर येतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या मोबाईलवरचे फिंगरप्रिंट. आता त्या मोबाईलवरचे फिंगरप्रिंट साक्षीसोबत मॅच केले जातात, पण ते फिंगरप्रिंट साक्षीसोबत मॅच होत नाहीत, कारण साक्षीने त्या मोबाईलवरून मेसेज केलेलाच नसतो. मेसेज करणारी असते प्रिया आणि प्रियाचे फिंगरप्रिंट त्या मोबाईलवरती झालेले असतात याची प्रियाला कल्पना नसते. मग आता इकडे चैतन्य बोलायला लागतो, मला तर वाटलं होतं की साक्षीचे फिंगरप्रिंट त्याच्यावरती असतील, पण तसं काही घडलं नाही. याच्यावरती तर आपल्याला साक्षीचे फिंगरप्रिंटच दिसत नाहीयेत. त्यावरती मग आता अर्जुन म्हणतो, एक गोष्ट लक्षात घे, आपण या गोष्टीचा पुन्हा एकदा रिकॉल करूया. तिथे कोण कोण होतं, काय काय होतं. मधुभाऊंचे फिंगरप्रिंट सुद्धा त्याच्यावरती मॅच नाही आहेत, कारण मधुभाऊ स्वतःहून मेसेज करणार नाहीत आणि ते फिंगरप्रिंट विलासचे पण मॅच करत नाही आहेत. मग मधुभाऊंच्या म्हणण्यानुसार तिकडे होती साक्षी, जे साक्षी डिनाय करते, पण आपण या सगळ्यामध्ये एका व्यक्तीला विसरतोय आणि ती व्यक्ती आहे ती म्हणजे तन्वी उर्फ प्रिया. आता कदाचित या सगळ्यामध्ये आपण या सगळ्यामध्ये हे फिंगरप्रिंट प्रियासोबत मॅच केले पाहिजेत. असं म्हटल्यावरती मग आता फॉरेन्सिक लॅबला पुन्हा एकदा रिपोर्ट पाठवले जातात आणि ते फिंगरप्रिंट प्रियासोबत मॅच केले जातात. तोपर्यंत सायली अर्जुनला कॉल करते आणि काय झालं अर्जुन सर, म्हणजे आता या सगळ्यामध्ये साक्षीचे फिंगरप्रिंट मॅच झाले का? अर्जुन म्हणतो नाही, खूप गडबड झालेली आहे, साक्षीचे फिंगरप्रिंट काही इकडे मॅच होताना दिसत नाहीयेत, पण मला असं वाटतंय
तन्वीचे नक्कीच फिंगरप्रिंट मॅच होतील आणि यासाठी तन्वीचे फिंगरप्रिंट आपल्याकडे ऑलरेडी आहेत, कारण त्यावेळेला क्राईम सीनवरून प्रियाचेच म्हणजे तन्वीचे फिंगरप्रिंट घेण्यात आलेले आहेत. असं म्हणत अर्जुन या सगळ्यामध्ये सायलीला आता त्या फिंगरप्रिंटबद्दल सांगतो आणि सायली सांगते, सर प्रियाचे फिंगरप्रिंट त्याच्यावरती असतील, पण याच्यावरून आपण काय सिद्ध करू शकतो? यावरती अर्जुन म्हणतो, हे सिद्ध होईल की प्रियाने विलासच्या मोबाईलवरून मेसेज केला होता. असं म्हणत अर्जुन फोन ठेवतो आणि त्यानंतर मग आता तो पोलीस डिपार्टमेंटकडून तो जो मेसेज असतो, ज्या मेसेजवरती आता विलासच्या मोबाईलवरून पोलिसांना मेसेज गेलेला असतो, तो मेसेज मागून घेतो. आता त्या मेसेजचा सगळा अभ्यास केल्यावरती इकडे आता चैतन्य बोलायला लागतो, एक गोष्ट लक्षात घे, विलास हा अशिक्षित माणूस होता. विलास हा अशिक्षित माणूस होता पण आणि त्यामुळे त्याच्या मेसेजमध्ये पाहायला गेलं तर आपल्याला बाकी आधीचे मेसेज काढ, त्याचे आधीचे मेसेज बघ आणि हा मेसेज बघ. आधीच्या मेसेजवरून त्याची भाषा जी गावठी आहे ना, ती गावठी भाषेमध्ये त्यांनी मदत मागितलेली नाही आहे. म्हणजे आता माझ्या जीवाला धोका आहे आणि मला हेल्प पाहिजे आहे. आता हेल्प हा शब्द कोण वापरतं? त्याच्या आधीचे सगळे एकंदर मेसेज बघता तो हेल्प हा शब्द नाही वापरू शकत. त्यामुळे एक गोष्ट लक्षात येते का, आपण या सगळ्यामध्ये तज्ज्ञाची मदत घेऊ, भाषा तज्ज्ञाची मदत घेऊन ज्या माणसाने आधीचे मेसेज केलेत त्याच माणसाने हा मेसेज केलाय का हे सुद्धा बघू आणि त्याचबरोबर प्रियाचे फिंगरप्रिंट सुद्धा बघूया. चालेल? या 2 गोष्टी आपण आधी करायच्या आहेत आणि त्या 2 गोष्टी आपण केल्यानंतर मग आपल्याला खूप क्लिअरिटी मिळेल. असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो, हो, या 2 गोष्टींनी अजून क्लिअरिटी मिळेल. मग फॉरेन्सिक लॅबला आता मात्र या सगळ्यामध्ये प्रियाचे फिंगरप्रिंट चेक करायला सांगतात आणि त्याचबरोबर इकडे 2 नंबरचं काम केलं जातं आणि ते म्हणजे आता सगळ्या ह्याच्यामध्ये मेसेज जे असतात ते भाषातज्ञाला पाठवले जातात. 2 रिपोर्ट येण्यासाठी 1 दिवसाचा अवधी असतो. तोपर्यंत इकडे आता प्रियाच्या वागण्या बोलण्याचा प्रतिमा पूर्णपणे अभ्यास करत असते. प्रतिमा या सगळ्यामध्ये प्रियाच्या वागण्यावरती लक्ष देत असते. प्रियाच्या खाण्याच्या आवडीनिवडी, प्रियाचं वागणं हे प्रतिमाला अजिबात लहान तन्वीसारखं वाटत नसतं. कारण आता प्रतिमाने कुणाला जरी सांगितलं नसलं तरी तिच्या काही छोट्या छोट्या स्मृती हळूहळू परत यायला लागलेल्या असतात. प्रतिमाच्या स्मृती इकडे हळूहळू ज्या वेळेला परत येत असतात त्याच वेळेला इकडे तिला आठवतं की छोटी तन्वी लहान असताना काय खायची, छोट्या तन्वीला लहान असताना काय काय खायला आवडायचं आणि या सगळ्यामध्ये हिच्या आवडीनिवडी तर पूर्णपणे वेगळ्याच आहेत. हिच्या या आवडीनिवडी आपल्याला अजिबातच लक्षात येत नाहीयेत की या आवडीनिवडीने ही आधी काही असं वागायची. आणि मग आता प्रतिमा निश्चय करते आणि आता ती सांगते, तन्वी मला जुने अल्बम काढून देशील का? आता प्रतिमाचा हे असतो की कोणतीही आठवण डायरेक्ट पद्धतीने या सगळ्यामध्ये आता सांगायचीच नाही. कोणतीही आठवण डायरेक्ट न सांगता या सगळ्यामध्ये आता फोटो काढायचे. फोटोवरून एक एक करत तिला या सगळ्यामध्ये अडकवत जायचं किंवा खरी तन्वी असेल तर ती खरं बोलेल, पण खोटी असेल तर ती नक्कीच खोटं बोलेल. डायनिंग टेबलवरती बसल्यावरती आता इकडे कुसुम सांगायला लागते की या सगळ्यामध्ये तन्वी, अगं तू ना हे पटकन ट्राय कर. मी आज न साबुदाण्याचे वडे केलेले आहेत, छानपैकी साबुदाण्याचे वडे खाऊन घे बरं. यावरती प्रिया सांगते, अगं सुमन काकी मला आत्ता नको आहेत वडे, कारण ना मी आत्ता ना उपमा खाईन. यावरती सुमन म्हणते, असं काय करतेस? अगं अहो प्रतिमा वहिनी, ही परत आले ना तेव्हापासून हिच्या सगळ्या आवडीनिवडी पूर्णपणे बदलल्या. तो ही हल्ली काहीतरी वेगळंच खाते. म्हणजे पहिल्यांदा साबुदाण्याची खिचडी म्हणू नका, साबुदाण्याचे वडे म्हणू नका, हे सगळं आल्यावरती तिला कोणत्याही गोष्टीची गरज नाही लागायची. तिला प्रत्येक वेळेला हे आलं की ती समोर भूक असो किंवा नसो, हे खाऊन ती मोकळं व्हायची. पण हल्ली तिच्या आवडीनिवडी बदलल्यात. आता इकडे रागारागात नागराज तिच्याकडे पाहायला लागतो आणि नागराज तिच्याकडे रागारागात पाहत आता हे म्हणायला लागतो, अगं असं काय करतेस तन्वी? अगं तुला साबुदाणे त्या दिवशी किती वडे आपण बाहेर गेलो त्या वडेच तर खाल्लेस तू, मग आत्ता अचानक काय असं करायला लागलीस? असं म्हणत तो तिची बाजू सावरण्याचा प्रयत्न करतो. त्यावरती इकडे आता प्रतिमा म्हणते, हो मला आठवतंय ना, लहान तन्वीला खूपच लहानपणापासून साबुदाण्याचे वडे आणि खिचडी वगैरे खूप आवडायची आणि ही माझी सुद्धा फेवरेट होती. यावरती आता सुमन सांगायला लागते, हो तर तुमची ही फेवरेट होतीच आणि तुम्हाला ती आवडायची, मला आठवते ना.
म्हणून मी तुमच्यासाठी केलेला आहे, असं म्हणत सुमन ते खाण्याचा आग्रह करत असते. इकडे प्रिया म्हणते, हो ग सुमन काकी, मला आवडतेच, मी खाणारच आहे. मी तुला आपलं मुद्दाम म्हटलं, बघितलं आईला आठवते की नाही. आणि आता इकडे प्रतिमाची खात्री पटते की ही मुलगी काहीतरी ऍक्टिंग करते आहे आणि आता मला फोटो दाखवून तिच्याशी बोलायला पाहिजे. मग आता फोटो काढण्याच्या निमित्ताने रात्रीच्या वेळेला तिला आता ती सोबत. आता इकडे अल्बम घेऊन आल्यावरती रविराज म्हणतात, काय ग प्रतिमा, आज तुझ्या डोक्यात काही वेगळा प्लॅन आहे का? प्रतिमा म्हणते, मी काही जुने फोटो आणलेले आहेत. हे जुने फोटो आणल्यावरती आता मात्र मला समजलेलं आहे की या आठवणी जर का बोलायच्या असतील किंवा आठवणी जर का काढायच्या असतील तर फक्त आणि फक्त एकच उपाय आहे आणि तो उपाय म्हणजे या सगळ्यामध्ये जुन्या आठवणींचे अल्बम आपण काढले ना, तर हे अल्बम काढल्यामुळे कदाचित आम्हाला दोघींना कनेक्ट व्हायला मदत होईल. रविराज म्हणतात, खरंच प्रतिमा, अगं काय युक्ती काढलीस तू, तुझी युक्ती मला तर खूपच आवडलेली आहे, असं म्हणत रविराज प्रतिमाचं कौतुक करायला लागतात. त्यावरती आता इकडे प्रिया गडबडते, कारण एक एक फोटो जसा आता इकडे प्रतिमा काढत असते तसा तसा तिचा संशय पक्का होत जातो की या सगळ्यामध्ये ही माझी मुलगीच नाहीये. प्रतिमा सांगायला लागते, अगं तन्वी, हा कधीचा फोटो आहे? तन्वी त त प प करायला लागते आणि इकडे रविराज म्हणतात, अगं असं काय करतेस, हा आत्ताचा फोटो, हा तेव्हा काढलेला फोटो, हा बघ आईने तुला पहिल्यांदा नवीन पैंजण आणले होते तेव्हाचा फोटो. पण प्रियाला ह्यातलं काहीही आठवत नसतं. प्रतिमाला हळूहळू समजत असतं की हिचं काहीतरी बिनसलंय. यावर ते मग मात्र प्रतिमा रविराजांना बोलायला लागते, मला असं वाटतंय की तन्वीच्या बराचसा विस्मृतीत भाग गेलाय, म्हणजे ज्या छोट्या छोट्या गोष्टी मला आठवत आहेत त्या गोष्टी तिला का नाही आठवत आहेत? रविराज म्हणतात, हो ग, आल्यापासून तिचं वागणं, तिचं स्वभाव हे पण बदललंय. आता प्रतिमाने रविराजांच्या डोक्यात अचूक टाकलेलं असतं. अशा पद्धतीने एक एक करत प्रतिमा आता क्लू गोळा करत असते प्रियाच्या विरोधात आणि जुने फोटो बघून तर प्रतिमाला आता खूप मोठा संशयच आलेला आहे. आणि त्याच्या विरुद्ध ज्या वेळेला ती सायलीला भेटत असते त्यावेळेला तिला दर वेळेला जाणवत असतं की याच्यामध्ये सायली सायली ही आपली मुलगी असू शकते. तिचं वागणं, तिच्या छोट्या छोट्या आठवणी किंवा हे सगळं आपलं फक्त सायली सोबतच कनेक्ट होते. तिला खात्रीच पटते की सायली हीच आपली तन्वी आहे. आता वेळ असते ती म्हणजे एक ठोस पुराव्याची आणि तो ठोस पुरावा तिला भेटणार असतो एका जन्मखुणेच्या रूपाने, जी जन्मखूण फक्त एका आईलाच माहिती असते आणि ती जन्मखुणेचा आता फोटोमध्ये दाखवून प्रतिमा गौप्यस्फोट करण्यासाठी तयार असते. तोपर्यंत इकडे फॉरेन्सिक लॅबचे रिपोर्ट येतात. मेसेज ज्यांनी केलेला आहे ती म्हणजे प्रिया असते. तो मेसेज विलासने केलेला नाही हे भाषातज्ञ सांगतात. दुसरं म्हणजे फिंगरप्रिंट सापडतात आणि आता विलासच्या मोबाईलचे फिंगरप्रिंट पाहून प्रियाने मेसेज केला हे कळतं. साक्षी चांगलीच हादरते.